ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर मागील भाग खूपच धमाकेदार होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं की सायली अर्जुनने प्रिया ही तन्वी नसल्याचे एक ना 100 पुरावे सर्वांसमोर आणलेले असतात. प्रिया तन्वी नसल्याचं हे महाभयंकर सत्य आता सर्वांसमोर आलेलं आहे. पण आता तिथेच एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. तो म्हणजे जर प्रिया तन्वी नाही तर मग खरी तन्वी कोण? आणि आता ही गोष्ट माहीत असणारे दोनच व्यक्ती आहेत, ते म्हणजे महिपत आणि नागराज. आणि त्यांच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी अर्जुनांनी रविराजांनी खूप मोठा डाव रचला आहे आणि त्यामध्ये आता ते बरोबर अडकलेले आहेत. मग त्यानंतर सायलीच खरी तन्वी आहे आणि तीच रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे हे आता पुराव्यानिशी समोर आणणार आहेत. प्रेक्षकांनो, मालिका खूपच अखेरच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. शेवटी महिपतने पुरावे दिलेले आहेत, परंतु महिपत कोणतीच गोष्ट सहज करत नाही आहे आणि त्यामागे त्याचा कोणता तरी हेतू असल्याशिवाय तो करत नाही, हे आपण याच्या आधी देखील पाहिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये त्याचा नक्की कोणता हेतू होता, हे सगळं काही आपण सविस्तर पाहूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षकांनो, आता ही बबली लोखंडे आहे हे DNA रिपोर्टवरून सिद्ध झाल्यावरती मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, मुळातच जर काही बबली लोखंडे आहे तर मग आता माझी खरी तन्वी कुठे आहे? आत्ता तिथे प्रतिमाच्या डोळ्यात तर अश्रू यायला लागतात. या सगळ्यामध्ये माझ्या खऱ्या तन्वीला काय केलं आहे? या नीच मुलीने तिच्यासोबत काय केलं असेल? या सगळ्यामध्ये ती इतक्या सगळ्या लोकांना त्रास देऊ शकते, तर माझ्या मुलीसोबत तिने काय केलं असेल? मला तर विचारच करवत नाही आहे. अर्जुन, सायली, तुम्ही सांगा ना, माझी मुलगी कुठे आहे? ती जिवंत तरी आहे ना? तिला काही झालेलं नाही आहे ना? यावरती तिथे कल्पना म्हणते, बरोबर आहे, ही जर का सगळी खरी ओळख घेऊन आली होती, ती म्हणजे तन्वीची. मग रविराज देखील म्हणतात, हो बरोबर आहे, हिला एक बाई माझ्याकडे घेऊन आली होती आणि त्याच बाईने सांगितलं की हीच खरी तन्वी आहे, हीच तुमची मुलगी आहे. पण मला मुळातच कळत नाही आहे की हिच्याकडे हे लॉकेट आणि इतर सामान कसं काय आलं? आता सर्वांनाच हा मोठा प्रश्न पडल्यावरती सायली सांगते, आता आपल्या या सगळ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं फक्त दोनच व्यक्ती देऊ शकतात, ते म्हणजे नागराज काका आणि महिपत. आपण या सगळ्यामध्ये खऱ्या तन्वीचा शोध तर घ्यायचाच आहे. प्रतिमा, त्या तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुमची मुलगी तुमच्यापर्यंत आणून देणं हे आमचं कर्तव्य असणार आहे. तर आत्ता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की अर्जुनने महिपतसोबत खूप मोठी डील केलेली असते आणि इकडे महिपतला समोर आणण्याआधीच त्याला गाठून त्याच्याशी बोलून सर्व काही ठरवलेलं असतं. पोलीस कस्टडीमध्ये भेट घेऊन अर्जुनने सांगितलेलं असतं, हे बघा महिपत शेठ, तुम्ही काय झालं तरी आता कशाही पद्धतीने यात आमची मदत करा. मला माहिती आहे साक्षी जिवंत आहे आणि ती अजूनही सुरक्षित आहे. जर का या सगळ्यामध्ये मी आत्ता साक्षीचं सत्य फोडलं मग मात्र काहीच होणार नाही आहे. मला माहिती आहे की तुम्ही बेलसाठी ॲप्लाय करताय. तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदारला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं आणि मग आता अडकवून मी निश्चिंत झालो, पण तसं नाही आहे. माझी नजर चौफेर आहे. मग महिपत म्हणतो, बोल, मी काय करू? मी माझ्या पोरीसाठी काहीही करू शकतो. सुभेदार, तू फक्त एकदा सांग मी काय करायचं आहे आणि तसं सांगितल्याप्रमाणे करायला मी तयार आहे. असं म्हटल्यावरती मग अर्जुनने त्याला सांगितलं की हे बघ, तू आता घरी यायचं आहे आणि तुमचं प्रियाच्याबद्दलचं नक्की कारस्थान काय होतं हे आत्ता सर्व काही सांगायचं आहे. तू या सगळ्यामध्ये जरी नाही सांगितलं तरी प्रियाचं भांडं हे आधीच फुटलेलं आहे आणि त्यामध्ये आता तिला कोणीच वाचवू शकत नाही आहे. तुम्ही आता तिला खोटी प्रिया म्हणून पेरलं होतं, हे सत्य देखील आत्ता समोर आलेलं आहे. आता फक्त एवढंच बाकी राहिलेलं आहे, ते म्हणजे खरी तन्वी कोण? आणि तुम्ही त्यासाठी आता तिकडे यायचं आहे आणि खरी तन्वी कोण आहे हे महाभयंकर सत्य आता घरच्यांसमोर आणायचं आहे. जर तुम्ही हे असं केलं ना तर मी तुम्हाला वचन देतो की काही झालं तरी मी साक्षीच्या वाट्याला जाणार नाही. आता अर्जुनने ही खूप मोठी डील सायलीला न विचारता न सांगता केलेली असते आणि हीच डील अर्जुनसाठी आता पुढील भागात खूप महागात पडणार असते. अर्जुनला याची कल्पना देखील नसते, पण सध्याच्या घडीला खरी तन्वी कोण हे सिद्ध करणं जरा जास्तीच इम्पॉर्टंट आहे आणि याच कारणासाठी अर्जुनने हा सगळा डाव रचलेला असतो.
आणि अर्जुन यासाठी महिपतसोबत मिळालेला असतो. हे सर्व काही आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे. रविराज आता तिथे म्हणायला लागतात, बोल अर्जुन बोल, माझी तन्वी कोण आहे आणि हे कोणाचं गाठोडं घेऊन आली होती. त्यावेळी आता अर्जुन सांगायला लागतो, हे बघ सिनियर, मुळात ही आश्रमातून गाठोडं घेऊन महिपत आणि नागराजकडे गेली. ते गाठोडं 100% आश्रमातीलच कोणाचं तरी असणार. आता ते गाठोडं नक्की कोणाचं आहे हे एकतर प्रिया सांगू शकते किंवा आपल्याला महिपत आणि नागराज सांगू शकतात. त्यावरती सायली सांगायला लागते, मुळातच जर का ही आता आमच्या आश्रमातलं गाठोडं घेऊन आली असेल ना, तर मग हिने आश्रमातीलच कोणाला तरी बळीचा बकरा बनवला आहे. पण खरं सांगायचं तर हिच्या वयाची आमच्या आश्रमामध्ये फार कमी मुलं होती. यावरती कल्पना म्हणते, सायली, तन्वी तुमच्या आश्रमातच राहत होती म्हणजे खरी तन्वी, तरी देखील तुला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाहीये का? सायली म्हणते, हो मला माहीत नाही. यावरती अर्जुन आता महिपतकडे पाहतो आणि तो त्याला म्हणतो, बोला महिपत शेठ, जे काही आहे ना ते सगळं काही तुम्ही सांगून टाका आणि मी जे तुम्हाला काही सांगितलं आहे त्यासाठी मी बांधील असणार आहे. सायली म्हणते, अर्जुन सर, कशाबद्दल बोलताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, काय नाही, आणि तो सायलीला शांत बसण्यासाठी खून करतो. मग आता अर्जुन विचार करतो, मी जे काही करतोय ना ते चुकीचं आहे हे मला माहिती आहे, पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. सायली मला माफ कर. आता यानंतर महिपत सांगायला लागतो, मुळात जेव्हा आम्हाला आश्रम मिळण्याची प्रक्रिया जेव्हा चालू होती त्यामध्ये मधुभाऊ आता या सगळ्यासाठी तयार नव्हते आणि ते तयार नसल्या कारणाने आम्हाला अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे होती की जी आश्रमातून आम्हाला सगळं काही खबरी आणून देईल, आणि तीच व्यक्ती ठरली ती म्हणजे प्रिया. पण ज्यावेळी आश्रमातील सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यावेळी प्रिया ही आमच्याकडे राहायला आल्यानंतर ती आमच्याकडे बॅग घेऊन आली. नागराज म्हणतो, इथेच इथेच सगळा काही गेम सुरू झाला. ज्यावेळेला ती बॅग घेऊन आली ना त्यावेळेस तिने एक लाल गाठोडं सोबत आणलं होतं. हिला वाटलं मधुभाऊनी त्या गाठोड्यामध्ये कोणती तरी महत्वाची गोष्ट ठेवली असेल किंवा मधुभाऊनी हे गाठोडं जपून ठेवलंय, मग त्यामुळेच त्यामध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, म्हणून ती हे गाठोडं घेऊन आली. आणि गाठोडं घेऊन आल्यावरती त्या गाठोड्यामधून सगळ्या गोष्टी खाली पडल्या आणि त्यामधून फोटो खाली पडला. तेव्हा पाहिलं तर तो फोटो तन्वीचा होता आणि जेव्हा तो फोटो आम्हाला दिसला तेव्हाच मी प्लॅन केला, आता ही तर तन्वी नाहीये आणि हे गाठोडं ज्याचं आहे त्याला आता माहित नाहीये की ते गाठोडं चोरीला गेलं आहे, म्हणून आम्ही ठरवलं की हिलाच आता तन्वी म्हणून घुसवायचं. आता तिथे प्रिया घाबरलेली असते आणि ती विचार करते, आता हे असं का करायलेत, हे आता सगळं खरं सांगून टाकणार की काय? नाही नाही नागोबा, असं काही करू शकत नाहीये. आता या नागराजला शांत कसं करू, काय करू असा ती विचार करत बसलेली असताना नागराज सांगायला लागतो, आणि हे गाठोडं ज्या मुलीचं ती घेऊन आली होती ना तीच आहे खरी तन्वी. रविराज आता खूप चिडतात आणि म्हणतात, नागराज, तू आयुष्यात एखादी तरी चांगली गोष्ट कर, तू त्या तन्वीचं नाव सांगून टाक. तू माझा संसार असना तसं उद्ध्वस्त केलेलाच आहे. तू खूप सारे गुन्हे केलेले आहेत. आत्ता याचं प्रायश्चित्त करण्याची वेळ आलेली आहे. सांग नागराज, सांग. नागराज म्हणतो, दादा, तू मला संधी देतोय ते खरं आहे, परंतु यामध्ये माझा काय फायदा? माझं सगळं काही सत्य तर तुझ्यासमोर आहेच, मग नाटक करण्याची काही गरज नाही आहे. माझा यामध्ये काही फायदा असल्याशिवाय मी कोणती गोष्ट करत नाही हे तर तुला चांगलंच माहिती आहे. यावरती नागराज म्हणतो, माझा यात काहीतरी फायदा असल्याशिवाय मी हे काम करणार नाही. रविराज म्हणतात, बोल काय होय? नागराज म्हणतो, मला जेलमधून सुटका हवे. आता तिथे रविराज विचार करतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब सिनियर, तुला मी वचन दिलं होतं ना की खऱ्या तन्वीला समोर मीच आणणार, त्यामुळे तू कसली चिंता करू नकोस. तू कोणतीही डील करणार नाही आहेस. जे काही करायचं आहे ते मी ऑलरेडी केलेलं आहे. आता त्यानंतर अर्जुन म्हणतो, शिखरे बोला. त्यानंतर महिपत म्हणायला लागतो, नागराज थांब, तुला जर का यातून बाहेर पडायचं असेल तर यामध्ये शांतपणे सगळं काही करायला हवं. आणि महिपत आत्ता सांगायला लागतो, सर्व काही पुरावे माझ्याकडे आहेत. ही ज्यावेळी गाठोडं घ्यायला आली होती ना त्यावेळेसचा पुरावा माझ्याकडे आहे. मुळात हिने तो पुरावा माझ्याकडून पळवण्याचा प्रयत्न देखील केला होता. तिने गाठोडं जरी पळवलं असलं तरी त्यातले खूप मोठे पुरावे मी जपून ठेवलेले आहेत. आता तिथे प्रिया विचार करते, म्हणजे ह्याने आधीपासूनच माझ्यासोबत उलटी गेम खेळली.
आता तिथे प्रिया खूपच घाबरलेली असते आणि ती विचार करते, आत्ता मला या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवायचं असेल आणि या घरामध्ये काहीतरी जागा निर्माण करायची असेल तर काहीतरी नाटक करायला हवं. मग ती तिचं नाटक सुरू करते आणि ती या सगळ्यामध्ये तिला चक्कर आली असं नाटक करते. आता तिथे अश्विन सांगतो, तू आत्ता या सगळ्यामध्ये कितीही नाटकं केलीस, अगदी तू मरणाच्या दारात जरी टेकलीस तरीसुद्धा तुला वाचवायला मी येणार नाही आहे. त्यामुळे ही जी तुझी थेअरी आहेत ना ती सगळी बंद कर. आता प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आपण कितीही नाटकं केली तरी या सगळ्यामध्ये अश्विन तिच्या बाजूने काहीही करणार नाही आहे. तिथे महिपत म्हणतो, थांबा, आता तुम्हाला जे काही सत्य मी सांगणार आहे ना ते ऐकल्यावरती खऱ्या अर्थाने तुमच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. आत्ता तिथे महिपत खूप मोठा रहस्याचा उलगडा करतो. तो आत्ता ते गाठोडं बाहेर काढतो आणि ते आता रविराजांच्या हातात देतो. ते गाठोडं पाहून प्रियाची पूर्णपणे वाट लागलेली असते. महिपत सांगत असतो, याच्यामध्ये तुमच्या खऱ्या तन्वीचा फोटो आहे, पण तुमच्या मोठ्यापणीच्या तन्वीचा देखील फोटो आहे. तुम्ही हे एकदाच उघडून बघितलं ना तर तुम्हाला सर्व काही गोष्टी समजतील. आता रविराजांनी तो फोटो बाहेर काढला आहे आणि त्या फोटोच्या मागे सायली मधुकर हे नाव पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. रविराज गडबडलेत. महिपत, तू माझ्यासोबत गेम खेळतोयस का? तू आत्ता उगाचच मला काहीही सांगतोयस का? महिपत म्हणतो, नाही, जर का माझ्यावरती तुझा विश्वास नसेल ना तर मग तुमची आणि सायलीची एक DNA टेस्ट होऊन जाऊ दे. तुम्हाला काही डाऊट घेण्याची गरजच नाही आहे. आत्ता त्यानंतर अर्जुन आता सर्व सुरक्षिततेने त्यांची DNA टेस्ट घेणार आहे. आत्ता इथे अर्जुनला पण धक्का बसला आहे, सायलीला देखील धक्का बसला आहे. त्यांचा कोणाचाच विश्वास बसत नसतो की सायली ही खरी तन्वी आहे. त्यांना अजूनही असं वाटतंय की स्वतःला वाचवण्यासाठी ती हे सगळं काही खोटं सांगत आहेत. आत्ता सायलीच तन्वी आहे हे सत्य जेव्हा समोर येणार आहे आणि DNA टेस्टमध्ये नक्की काय येणार आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत.